युट्यूब इतक्या इझिली आपल्याला पैसे नाही देत. जॉब सोडून ते फक्त युट्यूब करू शकतात. मॅन्डेटरी क्रायटेरिया हा झालाच पाहिजे. आम्ही काय तुम्हाला पैसे नाही देणार. घरी बसून ना मस्तपैकी पैसे कमवतो. आणि असं होतच नाही की फक्त 120 व्ह्यूज येतात. ते होतं की युट्यूब मधून पैसे मिळतात आणि युट्यूब आपल्याला अजून एक सरप्राईज देतं. मोठे व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट करायला चालू करा. हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. युट्यूब मधून नेमके किती पैसे मिळतात? म्हणजे ना ऑडियन्सना वाटत असणार आहे की आपण व्हिडिओज टाकतो युट्यूबवर आणि घरी बसून ना मस्तपैकी पैसे कमवतो. पण क्रिएटर्सना हा प्रश्न असणार आहे की युट्यूब मधून नेमके पैसे कसे मिळतात, मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय असतो आणि कोणत्या गोष्टी केल्यावर ना पैसे मिळायला चालू होतात. म्हणजे मी आता व्हिडिओज किती पोस्ट करायला पाहिजेत, किती सबस्क्रायबर्स पाहिजेत चॅनलवर, त्याच्यानंतर मग मला पैसे मिळतील आणि नेमके किती व्ह्यूज असल्यावर व्हिडिओज ना आपल्याला पैसे मिळायला चालू होतील. सो हे सगळे प्रश्न तुम्हाला असतील. सो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच एक्सप्लेन करणार आहे की मॉनिटायझेशनचा नेमका क्रायटेरिया कसा असतो आणि तो कसा पूर्ण होतो आणि ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रायटेरिया कंप्लीट झाल्यावर तुमचं मॉनिटायझेशन कोणत्या कारणांमुळे डिक्लाइन म्हणजे रिजेक्ट होऊ शकतं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो हा व्हिडिओ ना दोघांसाठी इंटरेस्टिंग असणार आहे, जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी पण आणि ऑडियन्ससाठी पण. कारण की ऑडियन्सना समजेल की क्रिएटर्स नेमके किती स्ट्रगल करून ना पैसे कमवतात युट्यूबमधून. सो चला तर मग स्टार्टपासून स्टार्ट करूया. मागच्या वर्षी मी हे युट्यूबचं चॅनल स्टार्ट केलं आणि त्यावेळेस ना मला मॉनिटायझेशन बद्दल काहीच आयडिया नव्हती. मला इतकं माहिती होतं की युट्यूबमधून पैसे मिळतात, कारण की युट्यूबर्सचे मी व्हिडिओज वगैरे बघायचे खूप सारे. त्याच्यातून मला समजलं होतं की याच्यातून पैसे तर मिळतात, पण आता किती मिळतात, कसे मिळतात, कधी मिळतात हे मला काहीच माहिती नव्हतं. मी नुसतं व्हिडिओ पोस्ट करत गेले, कारण की माझं इंस्टाग्रामवर चॅनल होतं आणि मी काय करायचे, इंस्टाग्रामवर जे पण रील्स मी पोस्ट करते ना तेच व्हिडिओ सेव्ह केलेले मी युट्यूबवर पण पोस्ट करायचे आणि मी तसे करत चालले होते. मग मला मॉनिटायझेशन बद्दल काहीच माहिती नव्हतं स्टार्टिंगला. मग त्याचा जो क्रायटेरिया असतो ना त्याच्याबद्दल मी थोड्या वेळानंतर ना स्टडी केली. म्हणजे जवळपास माझं चॅनल चालू केल्यानंतर 3-4 महिन्यानंतर मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बघितला. आता मी तुम्हाला पहिले क्रायटेरियाबद्दल सांगते. युट्यूबचा ना पहिला क्रायटेरिया असतो तो म्हणजे 500 सबस्क्रायबर्स पाहिजेत आणि तुमचे 3000 वॉच आवर्स किंवा 90 दिवसांमध्ये 3 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यूज गेले पाहिजेत. तर आता तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते की हा क्रायटेरिया नेमका काय असतो ते. पहिले तर सगळ्यात आधी तुमच्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर्स पाहिजेत. याच्यासोबत हा तर मॅन्डेटरी क्रायटेरिया हा झालाच पाहिजे. त्याच्यासोबत येतं 3000 तास तुमचे व्हिडिओ बघितले गेले पाहिजेत. आता हे जे वॉच आवर्स असतात ना ते तुमच्या मोठ्या व्हिडिओजना आले पाहिजेत. म्हणजे युट्यूबचे आपण हॉरिझॉन्टली शूट करणारे जे व्हिडिओज असतात ना त्याला 3000 तास लोकांनी बघितलं पाहिजे. तर हे ते 3000 वॉच आवर्स असतात आणि त्याला असतं ऑरचं ऑप्शन. म्हणजे किंवा जर तुम्ही 3000 वॉच आवर्स तुम्हाला कंप्लीट नाही करायचे तर त्याच्या ऐवजी तुम्ही शॉर्ट्सवर 90 दिवसांमध्ये 3 मिलियन व्ह्यूज म्हणजे 30 लाख व्ह्यूज तुम्हाला शॉर्ट्सवर आणावे लागतील. तर काही लोकांना युट्यूबचं चॅनल स्टार्ट करतात फक्त शॉर्ट्स अपलोड करायला. त्यांच्या चॅनलवर एकही मोठा व्हिडिओ ते पोस्ट नाही करत. त्यांच्या चॅनलचा मेन क्रायटेरियाच असतो की त्यांना शॉर्ट्सच अपलोड करायचे आहेत. त्याच्यामुळे युट्यूबने हा पण क्रायटेरिया ठेवलाय की जर कोणाचं चॅनल फक्त शॉर्ट्सचं असेल तर त्यांच्या शॉर्ट्सवर 90 दिवसामध्ये 30 लाख व्ह्यूज आले पाहिजेत. आता हा क्रायटेरिया ना जर 90 दिवसामध्ये पूर्ण नाही झाला 30 लाख व्ह्यूजचा, तर ज्या क्षणी तुमचे 90 दिवस संपतील तिथून परत पुढचे 90 दिवस तो क्रायटेरिया बघितला जाईल. सो तो क्रायटेरिया परत 0 होतो. सो हा तो मिनी मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे जिथे तुम्हाला 3 गोष्टी मिळतात. पहिलं म्हणजे तुम्हाला मिळतं मेंबरशिप ऑफर करायचं प्रिव्हिलेज. म्हणजे आता तुमचे ऑडियन्स जे आहेत त्यांना फक्त मेंबर ओनली व्हिडिओज तुम्ही पोस्ट करू शकता. तुमच्या काही सिक्रेट रेसिपीज असतील किंवा तुमचे काही सिक्रेट ट्रिक्स असतील तर ते तुम्ही मेंबर ओनली म्हणून व्हिडिओज पोस्ट करू शकता. सुपर्स जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम केलं तर त्याच्यामध्ये ऑडियन्स तुम्हाला सुपर्स देऊ शकते किंवा एक थँक म्हणून पण ऑप्शन असतो. जसं तुम्हाला माहिती असेल फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्टार्स असतात. जर कोणाचं कंटेंट तुम्हाला आवडलं आणि त्यांना तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही स्टार्स थ्रू त्यांना पेमेंट करू शकता आणि मग ते जसं की तुम्ही समोरच्याला एक्नॉलेज करताय की ते चांगलं कंटेंट बनवतायत असं. तसेच सुपर्स असतात. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन असतो शॉपिंगचा. ऍक्च्युली ॲफिलिएटेड मार्केटिंग म्हणजे हे ते शॉपिंग नाही. तुम्ही शॉप केलेल्या गोष्टी तुम्ही लोकांना सांगू शकता की आम्ही या शॉप केलेत आणि तुम्ही कदाचित डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक मेन्शन करू शकता. म्हणजे ऍक्च्युअल ॲफिलिएटेड मार्केटिंग आहे जिथे आपण प्रोडक्ट टॅग करतो ते या 500 सबस्क्रायबर्स आणि पहिल्या क्रायटेरियाने पूर्ण होत नाही.
त्याच्यासाठी तुम्हाला मेन क्रायटेरियाकडेच जावं लागतं. आता येऊया आपण मेन क्रायटेरियाकडे, जो आहे ॲक्च्युअल यूट्यूबच्या व्हिडिओमधून पैसे मिळण्याचा क्रायटेरिया. त्याच्यामध्ये असतं पहिले तर तुमच्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण पाहिजे आणि त्याच्या पुढे जे आहे की तुमच्या चॅनलच्या मोठ्या व्हिडिओजना 4000 तास बघितलं गेलं पाहिजे. और शॉर्ट्सला तुमच्या 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज पाहिजेत, म्हणजेच 1 कोटी व्ह्यूज पाहिजेत. याच्यामध्ये पण ना खूप जास्त नशीब चांगलं असतं लोकांचं. समजा तुमचे 3च शॉर्ट्स जे आहेत ते 5-5 किंवा 3-3, 4-4 मिलियन पर्यंत जरी गेले ना तरी तो तुमचा क्रायटेरिया असाच हिट होऊन जातो. त्याच्यामुळे शॉर्ट्स जर व्हायरल झाले ना तर हा क्रायटेरिया मीट करायला खूप जास्त इझी आहे आणि शॉर्ट्समधून सबस्क्रायबर्स वाढायचे पण चान्सेस ना खूप जास्त असतात. आता मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा चॅनल चालू केलं होतं ना तेव्हा कशी मज्जा झाली होती. यूट्यूब स्टुडिओच्या मेन पेजवर ना एक वॉच आवर्स म्हणून ऑप्शन असतो, जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतो. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट अटॅच करेन स्क्रीनवर. तर त्याच्यामध्ये असं असतं की तुमच्या चॅनलवर किती वॉच आवर्स आले. सो सुरुवातीला जेव्हा मी पोस्ट करायला चालू केलं ना तर जवळपास 20-25 दिवसातच माझ्या चॅनलवर त्या यूट्यूब स्टुडिओच्या पहिल्या विंडोवर ना मला दिसलं होतं की 2K वॉच आवर्स कम्प्लीटेड. आणि मी त्याच्यात इतकी खुश झाले होते, म्हटलं की अरे यार 2000 झाले तर आपल्याला फक्त 2000 करायच्यात. आणि जवळपास यूट्यूब अकाउंट काढून 3 महिने पूर्ण झाल्यानंतर मला समजलं की तो वॉच आवर म्हणजे मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया नसतो. कारण की यूट्यूब स्टुडिओच्या फ्रंट पेजवर जे वॉच आवर्स दिसतात ना ते लॉंग फॉर्म व्हिडिओज प्लस शॉर्ट्स हे दोन्ही मिळून असतात. त्याच्यामुळे तो वॉच आवरचा क्रायटेरिया ॲक्च्युअल नसतो. तुम्हाला वॉच आवर्स बघण्यासाठी किंवा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया किती कंप्लीट झालाय हे बघण्यासाठी अर्नच्या टॅबवर जावं लागतं. तिथे गेल्यावर तुम्हाला ओळीने दिसतं की तुम्हाला मिनी मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय तुमचा कितपत फिल झालाय आणि ऍक्च्युअल मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कितपत फिल झालाय. तुम्हाला जर 4000 वॉच आवर्स कंप्लीट करणं टास्क वाटत असेल किंवा 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करणं टेन्शन वाटत असेल ना तर त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ना ती कंप्लीट करायला तुम्हाला अजून नाकेनऊ येईल. त्याच्यामुळे या गोष्टींना ना स्ट्रेस समजू नका, टेन्शन समजू नका. या गोष्टी खूप जास्त इझी आहेत पुढच्या गोष्टींपेक्षा. वॉच आवर्स कंप्लीट करण्याकडे ना फोकस करा. आता खूप जणांचे मला कमेंट्स येतात की आमचे वॉच आवर्स पूर्णच होत नाहीत. आता माझा मेन प्रश्न हा आहे की तुम्हाला वॉच आवर्स कंप्लीट कसे करायचे आहेत. तुम्हाला यूट्यूबच्या शॉर्ट्समधून कंप्लीट करायचे आहेत का तुम्हाला मोठ्या व्हिडिओजमधून कंप्लीट करायचे आहेत. आता जर तुमच्या मोठ्या व्हिडिओमधून तुम्हाला कंप्लीट करायचे असतील ना तर तुम्हाला मोठे व्हिडिओज खूप क्वालिटीचे आणि खूप जास्त प्रमाणात पोस्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही महिन्याला 1 व्हिडिओ पोस्ट करत असाल ना तर आता आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओ पोस्ट करायला चालू करा. कारण की हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया ना 1 वर्षामध्ये कंप्लीट झाला पाहिजे अशी कंडिशन असते. आता असं आहे का की 1 वर्षात कंप्लीट नाही झाला तर मी कधीच मॉनिटाईज नाही होऊ शकणार, तर असं अजिबात नाही आहे. यूट्यूब 1 वर्षाचं तुम्हाला फक्त कंडिशन देतं की 1 वर्षापर्यंत तुम्ही हे पूर्ण करा. जर 1 वर्षापर्यंत तुमचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण नाही झाला तर तो क्रायटेरिया 1 वर्षानंतर तसाच कंटिन्यू होतो. सो तुमचा क्रायटेरिया परत 0ला सेट होत नाही. खूप जणांना अशी भीती वाटते की 1 वर्ष म्हणजे 365 दिवस पूर्ण झाले की माझा क्रायटेरिया परत 0ला येईल. तसं नाही होत. 1 वर्षामध्ये जर तुमचे वॉच आवर्स 3000 भरले असतील तर 1 वर्ष पूर्ण झाल्यावर पण ते 3000च असतील. तुम्ही त्याच्यापुढे तुमचं मॉनिटायझेशनचं क्रायटेरिया कंप्लीट करू शकता. सो जसं की मी तुम्हाला सांगितलं, मोठे व्हिडिओ जास्तीत जास्त पोस्ट करायला चालू करा. त्यांना इंटरेस्टिंग बनवा, क्वालिटी कंटेंट द्या. कारण की ऑडियन्स जितक्या वेळ तुमच्या व्हिडिओवर एंगेज राहील ना तितके तुमचे वॉच आवर्स वाढतील. समजा एक तुमचा व्हिडिओ 10 मिनिटांचा आहे, ज्याला कोणताही ऑडियन्स ना जवळपास 5 मिनिटापर्यंत बघतो. ॲव्हरेज व्ह्यू टाइम तुमच्या व्हिडिओचा ना फक्त 5 मिनिटं आहे. तर समजा की 12 लोक जर येऊन तुमचा तो व्हिडिओ बघत असतील ना तर जवळपास 60 मिनिटं होतील तुमचा ॲव्हरेज टोटल वॉच टाईम त्या व्हिडिओचा. तर म्हणजे 1 तास. असं जर 120 लोकांनी बघितलं तर ते 10 तास होतील. असे आपल्याला 4000 तास कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला वॉच आवर्स थ्रू म्हणजे मोठ्या व्हिडिओच्या तासानुसारच तुम्हाला क्रायटेरिया कंप्लीट करायचा आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट करणं गरजेचं आहे. आणि असं होतच नाही की फक्त 120 व्ह्यूज येतात एखाद्या व्हिडिओवर. जर तुम्ही थंबनेल चांगलं बनवाल, जर तुम्ही टायटल खूप जास्त चांगलं द्याल ना तर लोक तुमचा व्हिडिओ खूप उशीरपर्यंत बघतात. त्यामुळं जास्त एंगेजिंग व्हिडिओ बनवण्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि ट्रेंडिंग आणि इंटरेस्टिंग टॉपिक तुम्ही घ्या. आता मला आठवते की माझा जो क्रायटेरिया होता वॉच टाईमचा तो हिट झाला होता एका व्हिडिओमुळे आणि तो व्हिडिओ होता माझ्या होम टूरचा. लोकांना तो खूप जास्त इंटरेस्टिंग वाटला. त्याच्यावर जवळपास 30,000 व्ह्यूज आले. 30,000 मध्येच माझा 4000 वॉच आवरचा क्रायटेरिया कंप्लीट झाला. त्याच्यावर भरपूर वेळपर्यंत लोक एंगेज राहिले असतील, त्याच्यामुळे तो क्रायटेरिया कंप्लीट होऊ शकला. सो मला असं म्हणायचं की ट्रेंडिंग टॉपिक्स घ्या,
2-4 यूट्यूबर्सना सर्च करा, त्यांचे टॉपिक्स घ्या आणि अशा प्रकारेच ना तुम्ही तुमचे मोठे व्हिडिओज एंगेजिंग बनवू शकता आणि मग त्याच्यातून तुमचा क्रायटेरिया कंप्लीट करू शकता. जर तुम्हाला शॉर्ट्समधून क्रायटेरिया कंप्लीट करायचा असेल तर ट्रेंडिंग ऑडिओ यूज करा, कोणाचा तरी टेम्पलेट यूज करा दुसऱ्या शॉर्ट्सचा. पूर्ण कुणाचाही शॉर्ट कॉपी नका करू, तुम्ही स्वतःचे आयडियाज त्याच्यामध्ये टाका, पण टेम्पलेट तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग ते पोस्ट करा. जर व्हायरल म्युझिक असेल ना तर तुमचे शॉर्ट्स पण इझिली व्हायरल होतात आणि त्याच्यातून तुम्ही व्ह्यूज घेऊ शकता. सो तुम्हाला ना हे स्वतःला मॅनेज करायचं की नेमकं कोणता क्रायटेरिया मी कंप्लीट करू शकतो. मला समजतं की माझ्या चॅनलवर कोणत्या व्हिडिओज म्हणजे शॉर्ट्समुळे व्ह्यूज जास्त येतात का मोठ्या व्हिडिओजमुळे व्ह्यूज जास्त येतात, हे तुम्हाला स्वतःला डिसाईड करायचं आहे. आता क्रायटेरिया तर आपण हिट केला, मग क्रायटेरिया हिट केल्या लगेच आपल्याला पैसे मिळायला चालू होतील का? यूट्यूब इतक्या इझिली आपल्याला पैसे नाही देत. यूट्यूब म्हणतं की असं नाहीये, आता तुम्ही हा क्रायटेरिया हिट केला ना मग मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा, मग त्याच्यानंतर आमचं सगळं व्हेरिफिकेशन करा, ॲडसेन्सचं अकाउंट तयार करा, त्याला व्हेरीफाय करा, आयडेंटिटी व्हेरीफाय करा, ॲड्रेस व्हेरीफाय करा, तुमच्या चॅनलला रिव्ह्यू करून घ्या. हे सगळं करून झाल्यावर ना यूट्यूब आपल्याला अजून एक सरप्राईज देतं. ते म्हणजे आता तुम्हाला पैसे मिळेल पण त्याच्या आधी ना $100चा क्रायटेरिया पूर्ण करा. म्हणजे इतके क्रायटेरियाज कंप्लीट करून आपण इथेपर्यंत यायचं आणि इथे आल्यावर परत यूट्यूब म्हणतं की $100 पूर्ण झाल्याशिवाय आम्ही काय तुम्हाला पैसे नाही देणार. त्याच्यामुळे ना तुम्हाला परत मेहनत करावी लागते, परत चांगले व्हिडिओज अपलोड करावे लागतात आणि महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या आधी तुम्हाला यूट्यूबचे $100 पूर्ण करावे लागतात. मगच तुम्हाला महिन्याच्या शेवटी पैसे मिळतील. आता हे ना मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. समजा मार्चचा महिना आहे, 1 मार्चपासून ना तुम्ही चांगले व्हिडिओ पोस्ट करताय, त्याच्यावर खूप जास्त व्ह्यूज येत आहेत. जवळपास 15-16 मार्चपर्यंत ना इतके चांगले व्ह्यूज आले तुमच्या सगळ्या व्हिडिओजवर की 15 दिवसातच तुमचे $100 भरले. आता $100 भरले की अर्नच्या टॅबमध्ये तुम्हाला दिसतं की ते $100 कंप्लीट झालेत म्हणून. कंप्लीट झाल्यानंतर ना पुढचे म्हणजे आता 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत अजून आहेत आपल्याकडे दिवस, 5-6 दिवस. तर त्याच्यामध्ये जितके पण तुम्ही व्हिडिओज पोस्ट कराल त्याच्यावर जितके पण पैसे वाढतील ते $100च्या पुढे दाखवले जातील, म्हणजे 130, 140 असे. आता त्याच्यानंतर जेव्हा 21 ते 26 मध्ये तुमचं पेमेंट सायकल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तुम्हाला दिसतंय अर्न टॅबमध्ये त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट होईल. ठीक आहे, हे झालं मार्च महिन्याचं. तर पेमेंट झाल्यानंतर तुमचा तो रिझल्ट परत 0ला येतो. परत पुढच्या महिन्यात तुम्हाला 100 पूर्ण झाल्याशिवाय पेमेंट मिळणार नाही. सो इथे असं आहे की फिक्स सॅलरी नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये व्हिडिओज पोस्ट केले पण त्याला काही व्ह्यूजच नाही आले, म्हणजे कुठेतरी तुमचे 20 एप्रिलपर्यंत जवळपास काहीतरी $60 वगैरे भरले, म्हणजे $100चा तुम्ही क्रायटेरिया पूर्ण नाही केला, तर 21 ते 26च्या मध्ये तुम्हाला त्या महिन्यात पैसे नाही मिळणार. तो जो क्रायटेरिया आहे तो तसाच राहील आणि तो परत मे महिन्यामध्ये कंटिन्यू होईल. असं नाही की मॉनिटायझेशन एकदा पूर्ण झालं तर तुम्हाला फिक्स प्रत्येक महिन्याला पैसे मिळतील. तुम्हाला परत मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला परत व्हिडिओजवर व्ह्यूज आणावे लागतील, तेवढे एंगेजिंग व्हिडिओ पोस्ट करावे लागतील आणि $100 पूर्ण झाले तरच यूट्यूब तुम्हाला पेमेंट करेल. त्यामुळे ज्यांना वाटतं ना की यूट्यूबर्स घरी बसल्या एकदम आरामशीर पैसे कमवतात आणि सगळं सोडून, जॉब सोडून ते फक्त यूट्यूब करू शकतात, तर असं नाही आहे. ज्यांचं नशीब चांगलं आहे, ज्यांचे कंटेंट खूप भारी आहेत, म्हणजे जसे 8-8, 10-10 वर्षांपासून जे या फील्डमध्ये रुजलेले आहेत ना, त्यांचं फिक्स पेमेंट आहे. ते एक जरी व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला तर त्यांच्या मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात आणि त्याच्यामध्ये त्यांचे काय $100 तसेच भरून जात असतील. त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची काळजी नाही आहे. पण जे बिगिनर्स आहेत, ज्यांनी आता जस्ट ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि जे हळूहळू ग्रो होत आहेत ना, त्यांना हा स्ट्रगल खूप जास्त फेस करावा लागतो. त्यांना ते $100 प्रत्येक महिन्यात पूर्ण करण्यासाठी ना खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो. आता मेन मुद्द्याकडे येऊया जो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्रायटेरिया तर तुमचा हिट झाला, आता मेन आहे की तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्रुव्हल मिळेल का नाही. मॉनिटायझेशन ना 2 ते 3 गोष्टींमुळे रिजेक्ट होऊ शकतं. सगळ्यात पहिली गोष्ट जी खूप जास्त इम्पॉर्टंट असते ती म्हणजे जर तुमच्या चॅनलवर रिव्ह्यूचा कंटेंट असेल तर तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं. आता रिव्ह्यूचा कंटेंट म्हणजे काय की समजा की तुम्ही स्वतःच्याच चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि तोच व्हिडिओ तुम्ही 10 परत स्वतःच्याच चॅनलवर पोस्ट करताय, तर यूट्यूब त्याला रिव्ह्यूचा टॅग लावून देतो. ते तुम्हाला यूट्यूब स्टुडिओमध्ये समजतं की ते रिव्ह्यूज कंटेंट असं लिहून येतं, जसं कॉपीराईटचं येतं ना, सेम तसं हे सेम त्या गोष्टीनं पण येतं की तुम्ही एखाद्या मूवीचा व्हिडिओ काढला आणि तो तुमच्या यूट्यूब चॅनलवर टाकला किंवा दुसऱ्याचं कंटेंट कॉपी केलं. खूप साऱ्या गोष्टी जिथे तुम्ही दुसऱ्याचं काहीतरी रिव्ह्यूज करताय त्या सगळ्या कंडिशनमध्ये यूट्यूब तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट करू शकतं. दुसरी गोष्ट, जिथे तुमच्या चॅनलवर कॉपीराईट स्ट्राईक बसतो, म्हणजे समजा
की तुम्ही तुमचं चॅनल रिव्ह्यूला दिलं, एकदा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया हिट झाला की अप्लाय केल्यानंतर ना चॅनल रिव्ह्यू होतं आणि जर त्याच्यात कॉपीराईट सापडलं तर तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं. त्याच्यामुळे कुठलाही कॉपीराईटवाला म्युझिक, कोणता व्हिडिओ हे कोणत्याही गोष्टी यूज नाही करायच्यात आपल्या व्हिडिओमध्ये. आपल्याला आपलं स्वतःचं नॅचरल ओरिजिनल कंटेंट ठेवायचं आहे, जेणेकरून ना आपल्या चॅनलवर कॉपीराईटची स्ट्राईक बसू नये. तिसरी गोष्ट ज्याच्यामुळे आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं ते म्हणजे तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन चुकणं. समजा की तुम्ही ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी काहीतरी चुकीचा ॲड्रेस टाकला आणि जो व्हेरीफाय नाही झाला तर त्याच्यामुळे पण तुमचं मॉनिटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं. तरी पहिल्यांदाच होतं का, तर असं नाही आहे. ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे 3 चान्स असतात. म्हणजे जर तुमचं पहिलं चुकलं, दुसरं चुकलं ओके, पण तिसरं तुमचं काहीही करून बरोबर यायलाच पाहिजे. जर तिसरं पण चुकलं ना तर तुमचं मॉनिटायझेशन मात्र रिजेक्ट होऊ शकतं. सो या सगळ्या गोष्टींची ना तुम्हाला खूप जास्त काळजी घ्यायची आहे. आणि जेव्हा पण तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करत असाल आणि तुम्हाला काहीही डाऊट आला तर मला इन्स्टावर मेसेज करा किंवा मला यूट्यूबवर कमेंट करा. मी सगळ्या कमेंट्सना रिप्लाय करते, मी इन्स्टावर मेसेजेसना पण रिप्लाय करते. सो तुम्हाला काही पण डाऊट असेल ना तर मला करा. फक्त चुकीची इन्फॉर्मेशन नका भरू, कारण की मला नाही आवडणार की तुमच्या कोणाचं नुकसान झालं. कारण की जर तुम्ही इतकी मेहनत घेताय ना तर इतक्या क्षुल्लक कारणांमुळे ना कोणाचंही नुकसान नको व्हायला. प्रत्येकाला महिन्याकाठी पेमेंट मिळालं पाहिजे, कारण की आपण तेवढं स्ट्रगल करतोय आपल्या यूट्यूब व्हिडिओजवर. आता यूट्यूबच्या मोठ्या व्हिडिओमधून आणि शॉर्ट्समधून सेमच पेमेंट मिळतं का? शॉर्ट्सला काही फ्युचर आहे का? मी शॉर्ट्सवर इतकी मेहनत घेते पण पाहिजे तसे पैसे नाही मिळत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल, कारण की हा व्हिडिओ ऑलरेडी खूप जास्त मोठा झाला आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील ना तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.